माझे नाव अरविंद माणिक काळे, राहणार पेनूर, तालुका मोहोळ. माझी ही बाग आहे ती थॉम्सन व्हरायटीची आहे. मी गेल्या 2004पासून ह्या व्यवसायात आहे. याची काळजी प्रथमतः एप्रिल छटणीमध्ये पाणी संगोपन, खत व्यवस्थापन याची काळजी घेतली जाते. काडी परिपक्वता करून घेतली जाते एप्रिल ते जूनपर्यंत. नंतर ऑक्टोबरमध्ये याची गोडी छटणी केली जाते. आणि उन्हाळ्यातच कमतरता येते, पुन्हा नाही. रोग कोणकोणते येतात आणि किती दिवसाला स्प्रे घेता मग? याची गोडी छाटणी केल्यानंतर प्रथमतः 40 दिवस होईपर्यंत 1 ते 2 स्प्रे रोज डेली पडतात. याच्यावर मुख्य म्हणजे दावण्या हा रोग अटॅक करू शकतो. नंतर भुरी आणि आळी. भुरी आळीपेक्षा दावण्या हा कठीण आहे. 40 दिवसापर्यंत रोज 2 स्प्रे केले जातात. नंतर 1-2-3 दिवसाला घेतला तर चालतो. ही थॉम्सन आहे, व्हरायटी आहे. ह्याचा उपयोग बेदाण्यासाठी केला जातो आणि हा बेदाणा एकरी 4.5 ते 5 टनापर्यंत उत्पन्न काढतो मी. कसं जातो तरी? हे मॅक्सिमम गेल्या वर्षी 300-350पर्यंत गेला. 275 प्लस गेलता. एकरी घरचं लेबर असल्यामुळे 2 लाखापर्यंत जातं आणि 7 लाख रुपये होऊ शकतात त्याची. आता गेल्या वर्षी किती झाले आणि ह्या वर्षी किती होतील? गेल्या वर्षी 1.5 एकरात 10,46,000 रुपये झाले होते. ह्या वर्षी कमीत कमी रेट आणि औषधाच्या किमतीनुसार 13-14 लाख रुपया उत्पन्न अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांना ज्याला काय थोडी शेती आहे किंवा पाण्याची व्यवस्थापन करता येईल त्यांनी द्राक्षी कर वळलं तर खूप चांगलं आहे नोकरीच्या मागं पळण्यापेक्षा.